गेल्या 7 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे आज इथे बस सेवेचं लोकार्पण करण्यात येणार आहे। नेहमीप्रमाणे उल्हासनगर शहरातील त्या जनतेला जे मंत्री असतात, नेते असतात, ते सातत्याने वाटच बघायला होतात। 7 वर्षाच्या वाट बघितल्यानंतर देखील आता 2ची वेळ दिलेली असून आता 3:30 होत आहेत। आपण पाहू शकता जनता इथे वाट बघत आहे। भर उन्हात उभे आहेत, सुरक्षा रक्षक असो किंवा नागरिक असो, हे सातत्याने वाट बघत आता इथे आहेत। काल संध्याकाळपासून उल्हासनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी इथे राबत आहेत, परंतु ह्या नेते मंडळींना कुठल्याही प्रकारचं त्याचं घेणं देणं नाही। आता कधी येणार याची देखील वेळ फिक्स नाहीये। 7 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पालिकेची बस सेवेचे लोकार्पण करण्यात येत आहे, परंतु नेहमीप्रमाणे मंत्री महोदय यांनी उल्हासनगरच्या जनतेला आणि पालिका अधिकारी कर्मचारी यांना वाट पाहण्यास लावलेली आहे। स्थानिक नेते वेळेआधी येऊन नेहमीप्रमाणे वाट पाहत आहेत। 20 बस जनतेच्या सेवेसाठी असताना 5 बसचे लोकार्पण आज करण्यात येणार आहे। सर्व्हिस सेंटरबद्दल देखील अजून शंका उपस्थित आहेत। निवडणूक आली असल्याने आचारसंहिता लागू होण्याआधीच अपूर्ण सुविधा असताना देखील अनेक कार्यक्रम आखले जात आहेत। बस सेवा आणि सिंधू भवनाच्या लोकार्पणासाठी मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।